चर्चा करून यावर आजच निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो. औचित्याच्या मुद्द्यातून एक महत्त्वाचा मुद्दा मांडायचा आहे. एक म्हणजे आपल्या लवकर महत्त्वाचा विषय नाही लवकर नाही होऊ शकणार. मुंबईचा विषय मराठी माणसाचा विषय. नुसतं कोणीतरी विचारते म्हणून अध्यक्ष महोदय असं नाही होऊ शकत. ससून डॉक इथे मुंबई पोर्ट ट्रस्ट याची जागा आहे. तिथेच MFDC म्हणजे महाराष्ट्र फिशरीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ह्यांनी टेनंट म्हणून ती जागा घेतलेली आहे आणि ती सबलेट केली आहे. तिथे हजारो कोळी बांधवांना असेल, फिशरीजमध्ये असेल, पॅकेजिंगमध्ये असेल, एक्सपोर्टमध्ये असेल. झालं असं की 10 वर्षापूर्वी एक कोर्टाचा निर्णय लागला जिथे MBPTनी सांगितलं की MFDC आम्हाला आमचं रेंट देत नाही, भाडं देत नाही आणि म्हणून आता ह्या सगळ्या लोकांना तुम्ही इथून एविक्ट करा. तेव्हा गडकरी साहेबांनी बैठक घेतली होती, मध्ये हे सगळा विषय थांबला होता. पण पुन्हा एकदा आत्ता आपण पाहतोय की तिथे सगळ्याच त्या कोळी बांधवांना असेल, मग तिकडे फिशरी इंडस्ट्रीमधले वेगळे लोक आहेत, पॅकेजिंग, एक्सपोर्ट वगैरे लोक, त्यांना एविक्शनची नोटीस मिळाली. हा अन्याय कशासाठी होतोय? हे सगळे लोक जे मासेमारीमध्ये आहेत किंवा ह्या धंद्यात आहेत ते MFDCला आपले जे काही भाडे ते देतात. आता वाद हा MFDC आणि MBPTमध्ये म्हणजे राज्य सरकार आणि केंद्र सरकारमध्ये. माझी हीच इच्छा राहील की सरकारने ह्याची तातडीने नोंद घेऊन हा वाद मिटवावा आणि कोळी बांधवांवर असेल किंवा मासेमारी जे पूर्ण व्यवसायात आहेत त्यांच्यावर जो अन्याय होतोय तो रोखावा. कारण एका बाजूला हे होतंय, तसंच छत्रपती शिवाजी महाराज मंडईमधून मुंबई महानगरपालिकेने आता तिकडच्या कोळी बांधवांना सांगितलं की तुम्ही इथून निघून जा. हा अन्याय नेमका कशासाठी होतोय? ह्याच्यात लाखो मराठी लोक आहेत, अमराठी देखील लोक आहेत. मुंबईचा व्यवसाय आहे महत्वाचा आणि ह्या अन्याय तातडीने सरकारने रोखावा. ह्याच्यावर मंत्री महोदय जर कोणी इथे असतील त्यांनी भाष्य करावं. धन्यवाद. आज अशासकीय कामकाजाची घोषणा. शासकीय सदस्यांची विधेयके आणि ठराव समितीचे पहिले प्रतिवृत्त सादर करतो. शुक्रवार दिनांक 4 जुलै 2025 रोजीच्या दिवसाच्या कामकाजाच्या क्रमात दाखविण्यात येणाऱ्या शासकीय अशासकीय ठरावांना व अशासकीय विधेयकांना द्यायचा वेळ ठरवण्याकरता समितीची बैठक झाली. अशासकीय कामकाजासाठी एकूण 2.5 तासाचा वेळ उपलब्ध आहे. त्यापैकी विधानसभेकडे पुनर्स्थापनार्थ असलेल्या 36 अशासकीय विधेयकाला 30 मिनिटे तसेच विचारार्थ असणाऱ्या 4 अशासकीय विधेयकांना प्रत्येकी 15 मिनिटाचा वेळ देण्यात यावा व उर्वरित 7 मिनिटाचा वेळ पुढील प्रमाणे अशासकीय ठरावांना देण्यात यावा. डॉक्टर नितीन राऊत विधानसभा सदस्य त्यांना 20 मिनिटे, धनंजयजी मुंडे साहेब विधानसभा सदस्य यांना 20 मिनिटाचा, राजकुमारजी पटोले विधानसभा सदस्य यांना 20 मिनिटापेक्षा जास्त नाही. यापैकी कोणत्याही ठरावाचा वेळ वाचल्यास तो त्या पुढील कार्यक्रमाच्या ठरावाला देण्यात यावा अशी समितीने शिफारस केली आहे. अशासकीय विधेयके आणि ठराव समितीचे पहिले प्रतिवृत्त सभागृहात सादर झाले आणि ठराव समितीचे पहिले प्रतिवृत्त सभागृहाला संमत आहे असा मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो. प्रस्ताव असा आहे की अशासकीय विधेयके आणि ठराव समितीचे पहिले प्रतिवृत्त सभागृहात संमत आहे. प्रश्न असा आहे की अशासकीय विधेयके आणि ठराव समितीचे पहिले प्रतिवृत्त सभागृहात संमत आहे काय? अनुकूल असतील तर होय म्हणावे, प्रतिकूल असतील तर नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे, प्रतिकूल संमत आहे, प्रतिवृत्त संमत आहे.